हियर गुड हालेलुया हालेलुया हालेलुया. माझ्यापेक्षा तुमचा आवाज जास्त आला पाहिजे. हालेलुया आमेन. देवाच्या लेकरांनो लक्षात राहू द्या, प्रत्येक आमेन प्रत्येक हालेलुया हा तुमचा माझ्यासाठी नाही, पण त्या पवित्र आत्मा तुमच्या संगती बोलतोय त्याच्यासाठी तो होय आमेन हालेलुया आहे. आमेन. आणि जर प्रभू तुमच्या संगती बोलत आहे, प्रभू जर आज तुमच्या संगती बोलणार आहे, तर त्याला तुमचा आवाज येऊ द्या. ओके, त्याला तुमचा आवाज येऊ द्या. सी, तो पॉइंट नेमका तुमच्यासाठी आलेला आहे. आणि तुम्ही ज्यावेळेस हालेलुया माझा आमेन माझा गॉड से जाऊ, माझ्या लेकरांनी माझा पॉइंट ऐकलेला आहे. आमेन हालेलुया. सदैवाच्या लेकरांनो, आजचा आपला विषय जो मागच्या रविवारी आपण घेतला होता, लाईफ अबंडंट लाईफ, जीवन विपुल जीवन, याच्या हा पहिला भाग आपण थोड्या नैसर्गिक रीतीने पाहिला होता. पण टुडे समथिंग मोर इम्पॉर्टंट आज आपण काहीतरी पाहणार आहोत. आमेन. योहानचं शुभवर्तमान 10वा अध्याय आणि 10वं वचन आपण वाचलं आहे. पुन्हा एकदा आपण वाचूया आणि सर्वजण आता देवाच्या वचनाकडे लक्ष देऊया. चोर येतो, तो केवळ चोरी, घात व नाश करावयास येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहोत. आमेन हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर देवाच्या लेकरांनो, हे लक्षात असू द्या की जीवन हे खूप महत्त्वाचं आहे. आमेन. मागच्या रविवारी आपण जीवनाबद्दल आपण बोललेलो आहोत, पाहिलेलं आहे. आणि किती मौल्यवान गोष्ट आहे की आपण प्रभूने आपल्याला एक मनुष्याच्या रूपात काय दिलेलं आहे, जन्म दिलेला आहे. आमेन हालेलुया. आणि देवाच्या लेकरांनो, मी काय जास्त मागच्या संदेशामध्ये जात नाही, कारण की मला आज लवकर आजच्या या संदेशामध्ये पुढच्या काही गोष्टी, महत्त्वाच्या काही गोष्टी सांगायच्या आहेत. आणि या जीवनामध्ये प्रभू आपल्याला सांगत आहे की मी त्यांना जीवन देण्यासाठी आलेलो आहे आणि त्यांना विपुल जीवन देण्यासाठी आलेलो आहे. हालेलुया. आजचा विषय जो आहे, आजचा आपला संदेश जो आहे, तो एका वेगळ्या जीवनाकडे असणार आहे. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, एक गोष्ट लक्षात राहू द्या, एक गोष्टीकडे लक्ष द्या की आज ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात, या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन ऐकत आहात, या ठिकाणी ज्यावेळेस तुम्हाला देवाचं वचन ऐकण्यासाठी प्रभूने तुम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे, बसवलेलं आहे, तुम्ही आलेला आहात, याच्या मागे काहीतरी प्रभूची योजना आहे. आमेन हालेलुया. इट इज नॉट, कोणीही या ठिकाणी येऊन बसू शकत नाही. इट इज नॉट अन इझी जॉब. कोणी काय येऊन इथे बसू शकत नाही. एवढं हे सहज नाही आहे, एवढं हे सोपं नाही आहे. आपल्या सगळ्यांना काय एक झगडा करून, एक काय करून, आपल्या विचारांशी युद्ध करून, हे का नाही, आपल्या स्वतःच्या स्वभावाशी, स्वतःच्या शरीराशी झगडा करून, आपल्याला सगळं काही मागे ठेवून या ठिकाणी काहीतरी आपल्याला ओढ लागत आहे. आमेन. ते ओढ आपल्याला खेचून आणत आहे. आमेन हालेलुया. आणि म्हणून चर्चला येणं सोपं नाही आहे, देवाच्या वचनाकडे येणं सोपं नाही आहे. आणि जर तुम्ही आलेला आहात, तुम्ही येत आहात, तुम्हाला कोणीतरी आणत आहे, तर याच्या मागे प्रभूची काहीतरी योजना आहे, हे समजून घ्या. हालेलुया. तुम्ही समजून घेतलं पाहिजे की प्रभू मला काहीतरी या ठिकाणी जर आणत आहे, कारण की प्रभूने माझ्यासाठी काहीतरी योजना केलेली आहे. हालेलुया. खूप वेळेस आपण विचार करतो की मी चर्चला जाणार आहे कारण की माझं दुःख दूर होईल, मी चर्चला जाणार आहे कारण की माझे त्रास दूर होतील, मी चर्चला जाणार आहे कारण की माझ्या अडचणी दूर होतील, मी चर्चला जाणार आहे की माझं हे काम होईल, ते काम होईल. इट इज ऑल ओके, हे सर्व ठीक आहे. पण तुम्ही चर्चला आलेला आहात, याच्या मागे प्रभूला तुम्हाला त्याच्यापेक्षा काहीतरी मोठं द्यायचं आहे, म्हणून त्याने तुम्हाला चर्चला आणलेलं आहे. हालेलुया. आणि देवाच्या लेकरांनो, हे समजून घेणं गरजेचं आहे की असं काय आहे की जे मला प्रभू देऊ इच्छितो. प्रभू जे काहीतरी आहे, जे मला प्रभू देऊ इच्छितो, ते काय आहे. काहीतरी गोष्ट जी मला इकडे घेऊन येते, काहीतरी जो माझा स्वभाव आहे, जो मला येऊ देत नाही, काम आहे, अडचणी आहेत, हे गोष्टी सगळ्या आहेत. हे सगळं असूनही जर मी चर्चला येत आहे, तर काहीतरी विशेष प्रभू माझ्यासाठी ठेवत आहे. हालेलुया.
कारण की देवाच्या लेकरांनो, की शैतान आलेला आहे चोरी, घात आणि नाश करण्यासाठी. आपण मागच्या रविवारी पाहिलं की शैतानाची इच्छा नाहीये की आपल्याला त्या जीवनामध्ये काय भेटावं, भाग भेटावा. भाग भेटावा ही शैतानाची इच्छा नाही आहे. आणि म्हणून तो काय करत आहे, लोकांना बिझी ठेवत आहे, लोकांना अडचणीमध्ये ठेवत आहे, लोकांना व्यस्त ठेवत आहे, लोकांना टेन्शन मध्ये ठेवत आहे, की त्याने काय प्रभूकडे वळू नये. हालेलुया. बायबल काय सांगतं निर्गमाच्या पुस्तकामध्ये, की फारो राजा जो होता, फारो राजाने लोकांना ज्या वेळेस त्यांना विचार आला की आम्हाला आमच्या प्रभूच्या मंदिरी जायचं आहे, प्रभूला यज्ञ करण्यासाठी जायचं आहे, प्रभूची सेवा करण्यासाठी जायचं आहे, हा विचार फक्त आला तर फारोने त्यांच्यावरती डबल काम लादले. आमेन. हालेलुया. बायबल सांगतं देवाच्या लेकरांनो, ज्यावेळेस लोकांना विचार आला की आम्हाला प्रभूच्या घरी जायचं आहे, प्रभूच्या मंदिरी जायचं आहे, प्रभूची सेवा करायला जायचं आहे, फारोने त्यांना डबल प्रेशर दिला. हालेलुया. म्हणजे जर तुम्ही 8 तास काम करत असाल तर तुम्हाला 16 तास काम करायचं आहे. हालेलुया. तुम्हाला 16 तास काम करायचं आहे. बघा आजची परिस्थिती, आजची पिढी जी आहे, आजची पिढी किती तास काम करत आहे. आमेन. किती काम करत आहे. and you ask people, they have no time. तुम्ही लोकांना विचारा, त्यांना वेळच नाहीये. आमेन. तुम्ही जर स्त्रियांना विचारलं, आपल्या माता बहिणींना विचारलं, त्यांना मला सकाळी नाश्ता बनवायचा आहे, घरं काम करायचे आहे, मग दुपारचं जेवण बनवायचं आहे, मग लेकरं येणार आहे, त्यांचा अभ्यास बघायचा आहे, मग त्यांच्यासाठी जेवण करायचं आहे, मग हे करायचं आहे, ते करायचं आहे, दिवस संपला. आम्ही तुम्ही जर पुरुष भावांना विचारलं तर आम्ही सकाळी जातो तर डायरेक्ट रात्री येतो. हालेलुया. सुट्टीच्या दिवशी हे काम आहे, ते काम आहे, अमुक आहे, तमुक आहे, गेला दिवस. आणि दिवस, आठवडे, महिने आणि वर्ष असेच चाललेले आहेत. आमेन. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, हे असं का होत आहे, कारण की या शेवटच्या टाइम मध्ये, शेवटच्या काळामध्ये, शेवटच्या मंडळीमधून काही लोकांना बाहेर निघायचं आहे प्रभूच्या कार्यासाठी. आणि म्हणून ते कार्यामधून बाहेर येऊ नये म्हणून शैतानाने डबल प्रेशर केलेलं आहे. Hallelujah. It is the same that was all happened in the earlier times. जे काही जुनं झालेलं आहे तेच रिपीट होत आहे, नवीन काही होत नाहीये. त्यावेळेस ज्यावेळेस मिस्रमधून लोकांना बाहेर निघायचं होतं प्रभूची सेवा करायला, त्यावेळेस फारोने डबल प्रेशर केलंय. आजही त्याच टाइममध्ये आहोत की आज लौदिकिया मंडळीमध्ये, शेवटच्या काळच्या मंडळीमधून आपल्याला बाहेर निघायचंय प्रभूची सेवा करायला, प्रभूचं मुख बघायला, प्रभूचं वचन पाळायला, प्रभूची आराधना करायला. पण शैतानाने असं बांधून ठेवलेलं आहे, असं प्रेशर टाईट करून दिलेलं आहे. अभ्यासाचं प्रेशर आहे, कामाचं प्रेशर आहे, टार्गेट्सवर टार्गेट्स आहेत. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, हे सर्व असंच राहणार आहेत. पण यू हॅव टू बी डिटर्मिन्ड. तुम्हाला एक गोष्ट समजली पाहिजे, तुमच्या मनामध्ये एक गोष्ट ची तुम्ही गाठ बांधली पाहिजे की मी प्रभूच्या सेवेसाठी, मी प्रभूच्या दर्शनासाठी, मी प्रभूच्या कार्यासाठी निघालेलो आहे. आणि मी निघालो तर मी माझ्या घराला घेऊन जाणार आहे. आमेन. हालेलुया. what the Bible says, जर तुम्ही आम्ही जास्त डीप मध्ये तिकडे जाणार नाही, वेळ जास्त जाईल. ज्यावेळेस देव परमेश्वर, मोशे काय म्हटलं फारोला, की मला व माझ्या लोकांना जाऊ द्या. आमेन. मला व माझ्या सर्व लोकांना जाऊ द्या प्रभूची आराधना करायला. फारो म्हटला नो 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 नो. मोशे काय म्हटला, मी, माझं घर, माझे लोक, संपूर्ण लोक आणि संपूर्ण त्यांचे गुरेढोरे प्रभूची आराधना करायला जाणार आहोत. बिकॉज त्या गोष्टीमुळे त्यांना एक जीवन प्रभू देणार होता. आमेन. या गोष्टीनंतर त्यांचं एक जीवन त्यांना भेटणार होतं. त्यांचं जीवन एक गुलामामध्ये होतं, गुलामगिरीमध्ये होतं. आमेन. समजून घ्या देवाच्या लेकरांनो. बट मोशे म्हटला, मी, माझे लोक, सर्व घरदार आणि सर्व गुरेढोरे प्रभूची सेवा करायला, त्याला यज्ञ करायला आम्ही जाणार आहोत. यज्ञ करायला म्हणजे काय, आम्ही प्रार्थना करायला चाललोय.
प्रभूची आराधना करायला चाललोय. फारो म्हटलं नो 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 नो, फक्त पुरुष लोक जा, बायकांना इथंच ठेवा, मुलांना इथंच ठेवा. म्हणजे बायका पोरं घरी राहतील तर पुरुष लोक बरोबर परत इकडे येतील. आमेन, हालेलुया. मग नंतर काय, प्रभूने त्याला पीडा आणल्या, हे आणलं ते आणलं. मग फारो म्हटलं नको रे बाबा, एक काम करा, तुम्ही पुरुष लोक पण जा, स्त्रियांना लेकरांना घेऊन जा, गुरे ढोरे मागे ठेवा. हालेलुया. गुरे ढोरे म्हणजे काय? गुरे ढोरे म्हणजे ते कशासाठी होते? बलिदान होतं ते त्यावेळेस. आमेन, बलिदान होतं. प्रभूला बलिदान घेऊन नका जाऊ. काहीतरी करून फारो त्यांना आडवत होता, आडवं घालत होता. कारण की त्याला माहिती होतं हे जर सुटले तर सुटून जातील. आमेन, हालेलुया. हे सुटले तर सुटून जातील, म्हणून कुछ तो पीछे रखना है. काहीतरी मागे ठेवायचं, म्हणजे ना त्यांना खेचता येईल परत. आमेन. पण देवाच्या लेकरांनो, फारोने विचार केला होता इस्रायल लोकांना मागे ठेवण्यासाठी, पण परमेश्वराने विचार केला होता त्यांना एक नवीन जीवन देण्यासाठी. हालेलुया. गॉड हॅड प्रॉमिस्ड देम अ प्रॉमिस्ड लँड. देवाने त्यांना एक वचनदत्त देश विचार केला होता, विचार करून तो ठेवला होता. आणि जी गोष्ट प्रभूने विचार केलेली आहे, जी गोष्ट प्रभूने वचन दिलेलं आहे, प्रभू त्याच्या वचनाला कधी मागे फिरत नाही. हालेलुया. जशी त्यांना एक वाचा त्याने दिली होती, जसं त्यांना एक वचन त्यांना दिलं होतं. ओ प्रभूने आपल्याला एक वचन दिलंय, मी तुझ्यासाठी पुढे जात आहे, तुला जागा तयार करायला. आमेन. हे घर सोडून, ही पृथ्वी सोडून, तिथं पण काहीतरी एक जीवन आहे. किती लोक असतात जीवनासाठी स्वतःला तयार करत आहे. हालेलुया. आय वॉन्ट यू टू कम टू दिस पॉइंट ऑफ अटेन्शन. माझी इच्छा आहे की हा पॉइंट कडे तुम्ही लक्ष द्या, की माझं तिथे एक घर बनत आहे, मी काय करत आहे त्या घरासाठी. आमेन, हालेलुया. लेट मी टेल यू, देवाच्या लेकरांनो, यावेळेस मला एक साक्ष तुम्हाला सांगू द्या. अपोस्टल थोमाची, जो थोमा भारतामध्ये येऊन गेला, जास्त भारतामध्ये येऊन गेला देवाच्या लेकरांनो, त्यावेळेस त्याने काय केलं, एका राजाच्या इथे सेवा केली. आणि राजाच्या इथे सेवा करत होता. आणि राजाला त्याने सुवार्ता सांगितली, असं तसं. आणि राजाने त्याला काहीतरी काम दिलं. राजाने त्याला एक काम दिलं. त्याने सांगितलं की तुझं राज्य, तुझं घर तू असं मोठं बांधू शकतो की जे कधी पडू शकत नाही, नष्ट होऊ शकत नाही. राजा खुश झाला. राजा म्हटला की मला तू असा महल बांधून दे, असं घर बांधून दे की जे कधी नष्ट होणार नाही. हालेलुया. थोमा म्हटला की मला एवढे पैसे लागतील, एवढे हे लागेल. आणि मग राजा म्हटलं सर्व तुझंच आहे, तुला पाहिजे तेवढं वापर, जे काय आहे सर्व तुझं आहे. हालेलुया. आणि मग थोमा ते सर्व दररोज त्याच्या खजिनामधून पैसे घेत असे आणि गोरगरिबांना काय करत असे, मदत करत असे. गोरगरिबांना खाऊ घालत असे, गोरगरिबांना मदत करत असे. हालेलुया. देवाची सुवार्ता करत असे, त्यांना खाऊ पिऊ घालत असे. आणि बाकीचे मग राजमहालाचे जे लोक आहेत, त्यांनी राजाला एक दिवस काय सांगितलं की अरे हा तर तुझे पैसे घेतोय आणि काय करतोय, गोरगरिबांना देतोय, त्यांना खाऊ पिऊ घालतोय, त्यांचं असं करतोय, त्यांना तसं करतोय. हालेलुया. मग राजाने महिना गेला, 2 महिने गेले. राजा म्हटला भाई किधर तक आया प्रोग्रेस, काम किधर तक आया है, बताओ मुझे रिपोर्ट. हालेलुया. पाया खंदून झालाय का, मटेरियल सगळं आलंय का. हालेलुया. आणि मग जस राजाने त्याला रिपोर्ट विचारला, थोमा म्हटला काम चालू आहे, जोरदार चालू आहे काम. दररोज पैसे घेतोय, गोरगरिबांना वाटतोय, दररोज पैसे घेतोय, गोरगरिबांना वाटतोय, गोरगरिबांना खाऊ पिऊ घालतोय, देवाचं वचन सांगतोय, चालू आहे. आणि मग एक दिवस झाले, 2-3 महिने झाले, राजाला पण काय लोकांनी कान भरू सांगितलं की तुझे पैशाचा हा काय करतोय, विल्हेवाट लावतोय. राजाने शेवटी म्हटलं चल थोमा, कुठपर्यंत काम आलंय मला दाखव, कुठपर्यंत काम आलंय मला दाखव. आणि मग थोमाला दाखवायला काहीच नाही,
हालेलुया. आणि मग राजा चिडला. तो म्हटला, कुठे कन्स्ट्रक्शन, कुठे जागा, कुठे पाया, कुठे मटेरियल, मला दाखवायला काहीच नाही तुम्हाला. थोमा शांत. राजा चिडला त्याच्यावरती आणि राजाने त्याला काय केलं, बंद करून टाकलं. बंद करून टाकलं. हालेलुया. राजाने त्याला जेलमध्ये टाकून दिलं. त्या रात्री त्या राजाचा भाऊ जो वारला होता त्याच्या स्वप्नात आला. हालेलुया. राजाचा भाऊ जो वारला होता तो त्याच्या स्वप्नात आला. तो म्हटला, अरे दादा, तुझं स्वर्गामध्ये एवढं मोठं घर बांधलं जात आहे, तू काय करतोय मला सांग. तुझं स्वर्गामध्ये एवढं मोठं घर बांधलं जात आहे, तू काय करतोय ते मला सांग. मला पण घर बांधायचंय. आमेन. हालेलुया. देवाच्या लेकरांनो समजून घ्या, ही थोमाची साक्ष आहे. आमेन. आणि मग राजाला कन्फ्यूज, राजाची झोप उडाली की काय चालू आहे, हे काय चालू आहे, काय माझा भाऊ काय स्वप्नामध्ये मला सांगतोय की तुझं घर बांधलं जात आहे, तुझा मोठा राजमहल तिकडे बांधला जात आहे, अरे मला पण बांधायचं आहे. आमेन. अरे तू तो कामाला ठेवलाय ना थोमा, तो तुझ्यासाठी मोठं घर बांधतोय तिकडे. हा थोमा तर माझे पैसे उडवतोय, थोमा तर माझे पैशाची विल्हेवाट लावतोय, त्याच्याकडे काही सामान नाहीये. मग हालेलुया. दुसऱ्या दिवशी राजा बेचैन, दुसऱ्या दिवशी तो लगेच थोमाला बोलून आणतो की थोमा काय चाललंय नेमकं, स्वप्न पडले काय नेमकं मला सांग थोमा. आणि मग थोमा तोच संदेश त्याला सांगतोय जो येशूने त्याला कधीतरी सांगितला होता की पृथ्वीवरती तुमची संपत्ती साठवू नका, तुमचं एक जीवन आहे, त्याच्यासाठी संपत्ती साठवा. तिकडे चोर नाहीये, तिकडे त्या पैशाला गंज लागत नाही, तिकडे नोटबंदी होत नाही, तिकडे लागलेला पैसा काय व्हॅल्यू कमी होत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो जे काय तुझं इथे आहे तिथे वाट म्हणजे तिकडे साठलं जाईल. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, तिकडे एक जीवन आहे, त्या जीवनासाठी आपण काय करतो इथे. आमेन. त्या जीवन प्राप्त करण्यासाठी आज आपण काय करतो इथे, हे खूप महत्वाचं आहे देवाच्या लेकरांनो. आणि ते जीवन आपल्याला केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्याच द्वारे प्राप्त होऊ शकतं. आमेन. ज्यावेळेस मार्था त्याला म्हणाली की प्रभू येशू, मला माहिती आहे की पुनरुत्थान व जीवन कोण आहे, मला माहिती आहे पुनरुत्थानामध्ये माझा भाऊ उठेल. पण प्रभू येशू म्हटला, मार्था, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे, जो माझ्याकडे येईल त्याला ते जीवन प्राप्त झालं आहे. आमेन. देवाच्या लेकरांनो, आज जर तुम्ही डिसिजन घेतला की मी प्रभूसाठी जगणार आहे, हो मी प्रभूच्या इच्छेप्रमाणे जगणार आहे, मी माझं आयुष्य प्रभूच्या वचनाप्रमाणे जगणार आहे, तर लक्षात राहू द्या, ते जीवनाची सुरुवात तुमच्यामध्ये झाली आहे. आमेन. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, ते बीज ज्यावेळेस जमिनीमध्ये पुरलं जातं, लोकांना वाटतं काय त्याची स्टोरी संपली. आमेन. ज्यावेळेस ते बीज जमिनीमध्ये पेरलं जातं, लोकांना वाटतं त्याची स्टोरी संपलेली आहे. आमेन. हालेलुया. So let me tell you, this is very important. किंवा बऱ्यापैकी आता आपल्याला माहिती आहे की शेतकरी ज्यावेळेस बी पेरतो त्याला माहिती आहे की या बियामधून काय येणार आहे, पीक येणार आहे. बियामधून काय येणार आहे, पीक येणार आहे. ते बी मध्ये तेवढं सामर्थ्य आहे, त्या बी मध्ये जीवन आहे की ज्यावेळेस ते जीवन त्या जमिनीमध्ये पेरलं जाईल, ते जीवन परत घेऊन येईल. हालेलुया. तशाच रीतीने ज्यावेळेस मनुष्य जर जमिनीमध्ये पेरला गेला, त्याचा जीवनाचा अंत होत नाही. तुमची स्टोरी मरणानंतर संपत नाही. हालेलुया. लोकांना या गोष्टीची कल्पना नाही आहे. लोकांना या गोष्टीची कल्पना नाही आहे की त्यांना वाटतं मी मेलो किंवा मी मेले तर मला या काय सर्व ताणापासून मला काय भेटेल, सुटका भेटेल. नो 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 नो. हालेलुया.
ते बीज जमिनीत पेरलं गेलेलं आहे, त्याची स्टोरी तिकडे संपत नाही. आमेन. तशाच रीतीने जो मनुष्य जमिनीमध्ये पेरला गेला, त्याची स्टोरी तिकडे संपत नाही. ते बायबल काय सांगतं मत्ताच्या शुभवर्तमानामध्ये, योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 5वा अध्याय आणि 29 वचन. योहानाचं शुभवर्तमान 5वा अध्याय आणि 29 वचन. याविषयी आश्चर्य करू नका, कारण कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील, आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी, व ज्यांनी दुष्कर्म केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील. हालेलुया. बघा देवाच्या लेकरांनो, मरण हे शेवट नाही आहे. मरणानंतर अजून एक काय आहे, आपल्याला कोणातरी समोर उभं राहायचं आहे. हालेलुया. आणि बायबल सांगतं की ज्याने सत्कर्म केली ते जीवनासाठी, आणि ज्याने वाईट कर्म केलेली आहे ते न्यायाच्या गोष्टीसाठी प्रभू समोर उभे राहतील. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, लक्षात राहू द्या की प्रभूकडे येणाऱ्याने सगळ्यांनी लक्षात राहू द्या की प्रभूकडे आल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. आमेन. कारण की बायबल सांगतं की तुमचं जीवनानंतर पण तुम्हाला काय आहे, हिशोब देणं गरजेचं आहे. हिशोब देणं गरजेचं आहे. आणि म्हणून बायबल सांगतं देवाच्या लेकरांनो, आपण प्रभूकडे आल्याशिवाय आपल्याला जीवन प्राप्ती होऊ शकत नाही. आमेन. हालेलुया. बघा, आपल्या जीवनामध्ये आपण फक्त चांगलेच कामं केलेली आहेत का? वाईट कामं नाही केलीत का? हालेलुया. आमेन. म्हणून मरणानंतर प्रत्येक व्यक्तीला त्याचा हिशोब द्यायचा आहे. मरणानंतर प्रत्येक व्यक्तीला त्याचा हिशोब द्यायचा आहे. बायबल सांगतं की त्याने सत्कर्म केले आहे तर तो जीवनासाठी, आणि वाईट कर्म केली आहे तर तो न्यायासाठी काय प्रभू समोर उभे राहील. आणि म्हणून त्या वेळेमध्ये तुम्ही कुठे असणार आहात, जीवनासाठी का नाशासाठी, तो निर्णय तुमचा आज होतो आहे. आज तुम्ही जो निर्णय घेता, आज तुम्ही जो विचार करता, त्याच्यावरती तुमचा येणारा तो दिवस ठरलेला आहे. हालेलुया. आणि जर आज तुम्ही प्रभूची वाणी ऐकली आणि आज जर तुम्ही प्रभूकडे वळालात, तर लक्षात राहू दे देवाच्या लेकरांनो, बायबल काय सांगतं. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि जे पहिल्या वचनामध्ये बायबल काय सांगतं, ज्यांनी या पृथ्वीवरती प्रभू येशूला स्वीकारलेलं आहे, ज्यांनी या पृथ्वीवरती प्रभू येशूच्या नावावरती विश्वास ठेवला आहे, ज्यांनी या पृथ्वीवरती प्रभूसाठी आपलं जीवन दिलेलं आहे, ज्यांनी आपल्या इच्छा नाही तर प्रभूच्या इच्छेला पहिलं प्राधान्य दिलेलं आहे, ज्यांनी आपलं जीवन आपल्या मर्जीप्रमाणे नाही प्रभूच्या वचनाप्रमाणे जगण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रभूला घेऊन चाललेले आहेत. बायबल सांगतं, रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि पहिलं वचन, लवकर वाचूया. म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाची आज्ञा नाही. आमेन. हालेलुया. जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत ते न्यायासाठी जन्मलेले नाहीयेत. जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना जीवन प्राप्त झालेली आहे. जे ख्रिस्त येशूमध्ये आहे त्यांना प्रभूने जीवन दिलेलं आहे. कारण की बायबल सांगतं योहानाच्या शुभवर्तमानामध्ये, ऐका देवाच्या लेकरांनो, की जो प्रारंभी शब्द होता, जो शब्द देवासह होता, तो शब्द देव होता, तो शब्द जो देहधारी होता, तो शब्द देहधारी झाल्यावरती, ऐका बायबल सांगतं की 14वं वचन, पहिला अध्याय 14वं वचन, शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होते. आमेन. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, त्या जीवन जो देवासह होता, जो देव होता, तो आपल्यामध्ये याच्यासाठी उतरून आला की आपल्याला जीवन प्राप्त व्हावे. आमेन. योहानच्या शुभवर्तमानामध्ये जर तुम्ही अजून पहिले जर वचन जर वरती तुम्ही पाहिलं की 4थं वचन, ऐका 4थं वचन, योहान शुभवर्तमान पहिला अध्याय 4थं वचन, त्याच्या ठायी जीवन होते, त्याच्या ठायी जीवन होते व ते जीवन
मनुष्य मात्राचा प्रकाश होते. ते जीवन मनुष्य मात्राचा काय होते? प्रकाश होते. हालेलुया. या अंधकाराच्या जीवनामध्ये ज्या सगळ्या गोष्टी अंधकाराकडे आणि अंधकाराच्या हिशोबाने चालत आहे, आज जे प्रभूला धारण करतात, प्रभूच्या वचनाला धारण करतात, त्यांच्यामध्ये तो प्रकाश म्हणून राहतो. हालेलुया. कॅन वी रीड इट अगेन? 4थं वचन. त्याच्या ठाई जीवन होते. त्याच्या ठाई जीवन होते. कोणामध्ये? परमेश्वर. जो प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, जो शब्द देव होता, शब्द देव होता, तो प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्यामध्ये काय होतं? जीवन. ते शब्दामध्ये म्हणजे त्या प्रभूमध्ये जीवन होतं. हालेलुया. आणि ते जीवन कोणासाठी? मनुष्य मात्राचा. ते जीवन तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. आमेन. हालेलुया. ते जीवन तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. देवाच्या लेकरांनो, आता या जीवनामध्ये आपण कोणाला निवडायचंय हा आपला प्रश्न आहे. आमेन. हा जीवनामध्ये आपण कोणाला निवडायचा हा आपला प्रश्न आहे, हा आपला निर्णय आहे आणि हा आपला काय आहे? डिसिजन आहे. आमेन. देवाच्या लेकरांनो, काही बायबल काय सांगतं की ते जीवन प्रभूशिवाय अजून कशामध्येच नाही आहे. आज प्रभूकडे येणं खूप गरजेची गोष्ट आहे. आज त्याच्या वचनाला गांभीर्याने घेणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. व्हॉट आर वी डुईंग विथ आवर लाईव्ह? आपल्या जीवनासोबत आपण काय करत आहोत? आपल्या जीवनासोबत आपण काय खेळत आहोत? आज याची गांभीर्यता आपल्याला असणं गरजेचे आहे. आमेन. कारण की मी एक पॉइंटकडे येत आहे. लक्ष द्या देवाच्या लेकरांनो. आज आपण आपल्या जीवनाला जर गंभीर रीतीने घेतलं नाही तर आज आपण तशा रीतीने निर्णय घेणार नाही. हालेलुया. जक्कयाने कधीच विचार केला नव्हता. जक्कयाने कधीच विचार केला नव्हता की जीवन ऐसा भी हो सकता है. जीवन असंही असू शकतं. त्याला काय वाटलं की सब कुछ है तो सब कुछ है. सगळं काही असेल, पैसा असेल तर जीवन लय आनंदी आहे. पण ज्यावेळेस त्याने प्रभूला बघितलं त्याला वाटलं अरे या प्रभूला भेटल्यावर तर जीवन तर वेगळंच आहे. हालेलुया. त्याला पहिले वाटलं पैसे घेतल्यावर बरं वाटतं, पण ज्यावेळेस प्रभूला भेटला त्याला दिल्यावरती बरं वाटलं. हालेलुया. त्याला दिल्यावरती बरं वाटू लागलं. आमेन. जग नेहमी घेणारं आहे. त्यांना वाटतं घेतलं 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 तर काय आपण बरे राहू. पण देवाचे लोक देणारे आहेत. हालेलुया. ते प्रेम देणारे आहेत, ते प्रीती देणारे आहेत, ते दया करणारे आहेत, ते कृपा करणारे आहेत. हालेलुया. जक्कयाला कळलं की अरे असं पण जीवन आहे जे दिल्याने अजून मी श्रीमंत झाल्यासारखं वाटतंय. कारण की त्याला तो परमेश्वर भेटला होता. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, प्रभू तो खजिना आहे. ज्याला तो खजिना भेटला त्याला बाकी सर्व गोष्टी फिक्क्या वाटतात. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, एका दिवशी असं झालं की एक व्यक्ती देवाच्या संदेष्टाकडे, देवाच्या सेवकाकडे एक ब्लँक चेक घेऊन आला. काय घेऊन आला? एक ब्लँक चेक घेऊन आला. आणि त्या व्यक्तीने ब्रदर ब्रॅनमला सांगितलं हा चेक हे तुम्हाला जी वाटते ती रक्कम याच्यावरती ला. किती झिरो टाकायचे हा तुमचा निर्णय. हालेलुया. 1 2 3 4 तुम्हाला जेवढे झिरो वाटतील तेवढे झिरो टाका. 1च्या पुढे जेवढे झिरो पाहिजे तेवढे लिहा. हालेलुया. चेक त्याच्या हातामध्ये. आमेन. हालेलुया. व्हॉट एन अपॉर्च्युनिटी. किती मोठी संधी आहे. रातोरात लखपती, करोडपती, अरबपती, अजून कोणता पती मला नाही माहिती. हालेलुया. एका रातोरात बनण्याची. बिकॉज दॅट तो मनुष्य भयानक श्रीमंत होता. आमेन. तो चेक ब्रदर ब्रॅनमच्या हातात त्यांनी दिला. किती शून्य टाकायची तुमच्या याच्यावरती आहे.
प्रेज लॉर्ड. ब्रदर ब्रॅनमने काय केलं, तो चेक घेतला, तो फाडून टाकला. आमेन. तो म्हटला जे प्रभूकडून मला फ्री भेटलेलं आहे मी ते फ्री देणार आहे. कारण की पैशामध्ये जीवन नाहीये, पैशाच्या व्यतिरिक्त काहीतरी मोठा खजिना मला भेटलेला आहे. त्या जीवनामध्ये माझी श्रीमंती मोजता येत नाही. तो माझा खजिना आहे, तो येशू माझा पुरवठा करणारा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ती ओळख आपल्याला आज असणं गरजेची आहे की माझा परमेश्वर माझा पुरवठा करणारा आहे, माझा परमेश्वर माझा पाठीराखा आहे, माझा परमेश्वर माझा रक्षण करणारा आहे. हालेलुया. यू नीड टू कम टू दॅट लेवल ऑफ कॉन्फिडन्स अँड फेथ इन जीसस. तशा रीतीच्या विश्वासामध्ये आपण येणं खूप गरजेची गोष्ट आहे देवाच्या लेकरांनो. आमेन. हालेलुया. शद्रक मेशक अबेदनेगो काय म्हटले की नाही आमच्या प्रभूने वाचवलं तर काही हरकत नाही, प्रभूने आम्हाला न वाचवू हरकत नाही, पण त्याला आम्ही धिक्कारू शकत नाही, त्याच्या नावाला आम्ही धिक्कारू शकत नाही. ॲज अ बिलीव्हर आपल्या सगळ्यांना या लेवलला या लेवलला आपल्याला येणं गरजेचं आहे. आपण काय म्हणतो, प्रभूने प्रार्थना ऐकली नाही मी चर्चला जाणार नाही, माझी प्रार्थना ऐकत नाही प्रभू मी प्रार्थना करणार नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. अशा प्रकारचे आपण बिलीव्हर राहिलो तर मग प्रभूचं कसं कार्य पाहणार. आमेन. प्रभू काय लहान मुलगा नाहीये, प्रभू काय खिलौना नाहीये. हालेलुया. देवाच्या लेकराने समजून घ्या, प्रभू काय आपल्या सारख्या बुद्धीचा वयाचा व्यक्ती नाही आहे. तो आपल्याला समजण्यासाठी मनुष्याच्या रूपात आला, पण स्वर्ग त्याचं सिंहासन, पृथ्वी त्याची पदासन आहे. हालेलुया. शद्रक मेशक अबेदनेगो म्हटले आम्हाला नाही वाचवलं तरीही चालेल, पण आम्ही त्याच्या नावाला धिक्कार न सोडू शकत नाही. आणि म्हणून ज्यावेळेस ते आतमध्ये गेले त्यांनी जीवनाचं दुसरं रूप पाहिलं. आमेन. त्याने जीवनाचं दुसरं रूप पाहिलं. हालेलुया. ज्यावेळेस ते आतमध्ये गेले त्यांनी तो जीवनदाता पाहिला. हालेलुया. देवाच्या लेकरांनो आज आपण आपल्या स्वतःच्या स्वभावासंगती झटणं गरजेचं आहे, कारण की आपला स्वभाव, आपलं शरीर आणि आपले विचार आपल्याला प्रभूकडे येऊ देणार नाहीत, येऊ देणार नाहीत. आणि म्हणून समथिंग दॅट वी नीड. जर आज आपल्या कोणत्या गोष्टीची गरज आहे तर खुद्द प्रभूची गरज आहे. आता म्हणतो मी आहे ना तुझ्यासाठी, तुम्हाला आवाज दे, मी तुला मदत करेल तुझ्या स्वतःच्या गोष्टीवरती जय मिळवण्यासाठी. हालेलुया. श्री प्रभूला माहिती आहे माझ्या लेकरांना नाही जमणार, त्याला माहिती आहे जग वाईट आहे, त्याला माहिती आहे शेवटच्या काळामध्ये पाप भयानक वाढलेला आहे, त्याला माहिती आहे. ही नोज इट. आणि म्हणून तो म्हणतो जसं पाप वाढत आहे मी पण तुमच्या सोबतीला अजून वाढत आहे, माझी कृपा अजून वाढत आहे, माझा अनुग्रह अजून वाढत आहे, माझी साथ अजून वाढत आहे. तू डर मत मेरा बेटा, तू डर मत मेरी बेटी, फक्त माझ्या वचनाला धरून राहा, माझ्या वचनाला प्रामाणिक राहा. मला माहिती तू पडशील पण मी तुला परत उठवेल. हालेलुया. तुम्ही इच्छा धरणं गरजेची आहे की मी प्रभूसाठी उभं राहणार आहे. हालेलुया. कारण की देवाच्या लेकरांनो लक्षात राहू द्या, कारण की प्रभू आज आपल्याला एक उदाहरण देऊन गेलेलं आहे की हे जीवन फक्त शेवट नाहीये, इस जीवन के बाद भी एक जीवन आहे, या जीवनानंतर अजून एक जीवन आहे. लोकांनी विचार केला अरे हा खूप मोठ्या गोष्टी करतो, लोकांनी विचार केला अरे हा कोणत्या कॉलेजला गेला नाही, याच्याकडे कोणती डिग्री नाही, आणि हा आमच्या संगती का वादविवाद करतो, आमच्या संगती असं का बोलतो, हा का सांगतो मी अब्रामाच्या पूर्वीचा आहे, हा असं का म्हणतो मी जो आहे मी आहे, हा असं का म्हणतो माझं शरीर माझं रक्त तुम्हाला प्यायला लागेल, याला मारून टाका. लोकांना वाटलं की याला मारून टाकलं त्याचा फिनिश, गेम ओव्हर. हालेलुया. व्हॉट ऑल थॉट. लोकांनी काय विचार केला, शास्त्री, परुषी, पिलात, सर्व याजक लोक
याजक लोक म्हणजे पास्टर लोक. सर्व धार्मिक लोकांनी काय विचार केला, याला मारून टाकलं तर सगळ्यांची तोंड गप, विषय क्लोज, आम्ही जिंकून जाऊ. हालेलुया. त्यांना वाटलं की याला मारलं तर संपलं. त्यांना काय, इवन डेव्हिल थॉट, इवन शैतानाला वाटलं की याला जर मारून टाकलं तर मी जिंकून जाईल. आमेन. आणि म्हणून शैतान ज्यावेळेस होडीमध्ये प्रभू येशू झोपला होता, शैतानाने त्याला मारण्याचा प्रयत्न केला. वादळ आलं समुद्रामध्ये. शिष्य काय झाले, गडबडले. अरे आपण बुडतोय प्रभू, तुला काय कसं वाटत नाही. प्रभू झोपेतून उठला, वादळ शांत केलं. शैतानाला देखील वाटलं याला जर मारलं तर मी जिंकून जाईल. आमेन. पण देवाच्या लेकरांनो, प्रभूने दाखवून दिलं की मेलो तरी मला कुणी मारू शकत नाही, कारण की मरणानंतर अजून एक जीवन आहे. हालेलुया. आणि माझ्या मरणाच्या द्वारे मी माझ्या विश्वासणाऱ्यांना नवीन जीवन देणार आहे. हालेलुया. प्रभू मेला फक्त याच्यासाठी की जे त्याच्यावर विश्वास ठेवेल त्यांना अजून एक जीवन तो देईल. आमेन. हालेलुया. प्रभू यासाठी मरण पावला की तो तुम्हाला आणि मला दाखवून देईल की मरण शेवट नाहीये, मरणानंतर अजून एक जीवन आहे. हालेलुया. पॉल खूप छान रीतीने म्हणतो देवाच्या लेकरांनो, पहिले कोरिन्थीकरास पत्र याचा 15वा अध्याय आणि 12 आणि 13 वचन जर आपण वाचले तर ऐका. आता ख्रिस्त मेलेल्यातून उठविला गेला आहे अशी त्याच्याविषयी घोषणा होत आहे. तर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही असे तुमच्यापैकी कित्येक जण म्हणतात, हे कसे? जर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही तर ख्रिस्तही उठवला गेला नाही. बघा देवाच्या लेकरांनो, पॉल याच्या पुढे अजून असं म्हणतो, जर ख्रिस्त उठवला गेला नाही तर आमचं प्रचार करणं देखील व्यर्थ आहे, तुमचं विश्वास ठेवणं देखील व्यर्थ आहे. आणि म्हणून बायबल काय सांगतंय की प्रभू येशू ख्रिस्त मेलेल्यातून, मरणातून तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. आमेन. पुन्हा जिवंत झाला. 40 दिवस लोकांमध्ये फिरला. 40 दिवस लोकांमध्ये फिरला. थोमाला देखील दाखवून दिलं, थोमा अविश्वासू राहू नको, माझ्याकडे बघ, मी तोच तुझा प्रभू आहे. हालेलुया. ओ पेत्राला त्याच पापामध्ये त्याने ठेवलं नाही. पेत्राला 3 वेळेस त्याने नाकारलं येशूला. प्रभूने त्याच्याकडून 3 वेळेस कबूल करून घेतलं की माझ्या मेंढरांना पाळ, माझ्या मेंढरांची राखण कर, माझ्या मेंढरांना खाऊ घाल. Hallelujah. God is interested to save you. प्रभूला तुम्हाला वाचवण्याची इच्छा आहे, वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय. पण आपण देवाच्या लेकरांनो, आपण त्याला समजू शकत नाही. जसं आई मागे पळते ताट घेऊन लेकराच्या, खा बेटा, आणि लेकर अजून पुढे पळतात. आईची इच्छा असते की लेकराने खावं भरपूर, ताकद येईल, आणि लेकरू अजून पुढे पळतं. हे का नाही? तशाच रीतीने अरे तू असा अभ्यास करते कर, हे करते कर, आई बापांना वाटतं अरे लेकरांनी अजून करा म्हणजे त्यांचं काहीतरी चांगलं होईल. लेकरं काय माझ्या डोक्याला ताप, काय मला टेन्शन देतात, काय असं करतात. हालेलुया. द सेम थिंग इज बिटवीन अस अँड गॉड. प्रभू आपल्याला विपुल जीवन देऊ इच्छितो. आपण ते घ्यायला कानाडोळा करतोय का? हालेलुया. आपण ते घेण्यासाठी कानाडोळा करतोय का देवाच्या लेकरांनो? कारण की प्रभूने सर्व करून दाखवलंय. तो म्हटला मी जरी मेलोय तर मी जिवंत झालेलो आहे. तुम्ही जरी मेलात तर तुम्ही जिवंत होताल. मरण तुमचं शेवट नाही आहे. मी तुमच्यासाठी चाललोय की तुमच्यासाठी मी जागा तयार करेल. हालेलुया. देवाच्या लेकरांनो लक्ष राहू द्या. आय एम कमिंग टू क्लोज ऑफ दिस मेसेज नाव. पण लक्ष राहू द्या की जो जन्मास आलेला आहे तो मरणार देखील आहे. जो जन्मास आलेला आहे तो किंवा ती मरणार देखील आहे. आमेन. पण जो
एकदा जन्मास येऊन दोनदा मरते त्यांचं मरण भयानक. हालेलुया. जो एकदा मरतो आणि परत मरत नाही त्यांचं जीवन धन्य. हालेलुया. सी लिसन. प्रकटीकरण 20 अध्याय 6 वचन. पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे. अशा लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही. आमेन. अशा लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही. दुसऱ्या मरणाची सत्ता नाही. सत्ता नाही. तर ते देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्यांच्या बरोबर 1000 वर्ष राज्य करतील. आमेन. हालेलुया. 21 अध्याय 8 वचन. परंतु हे दुसरं मरण काय आहे समजून घ्या देवाच्या लेकरांनो. आमेन. मी 20 वचन आपण 6वं वचन वाचलं बरोबर, की ज्यांना पहिल्या पुनरुत्थानामध्ये भाग आहे, ज्यांच्यावरती दुसरं मरण येत नाही ते धन्य आहे. आणि दुसरं मरण काय आहे ऐका. परंतु भेकड विश्वास न ठेवणारे, अमंगळ, गुण करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपूजक व सर्व लबाड माणसे यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. हेच ते दुसरे मरण आहे. हेच ते दुसरे मरण आहे. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, हाऊ क्लिअर इट इज मेन्शन. किती स्पष्टपणे सांगितलेलं आहे. प्रभू म्हणतो या गोष्टीपासून वळा, या गोष्टीपासून वळा, कारण की आपण दुसऱ्या मरणामध्ये येऊ नये. जो प्रत्येक जण पहिल्या जन्मास आलाय त्याला मरायचं आहे, पण मेल्यानंतर परत मरू नका. हालेलुया. ज्याला दुसरं मरण प्राप्त होतं त्याचं जीवन भयानक आहे. हालेलुया. पण जो पहिल्या पुनरुत्थानामध्येच उचलले जातात, पहिल्याच पुनरुत्थानामध्ये घेतले जातात, ते लोक धन्य आहेत. आमेन. आज देवाच्या लेकरांनो, पहिल्या पुनरुत्थानामध्ये जाण्यासाठी आज आपल्याला तयारी करणं गरजेची आहे. आमेन. संदेश अशी, प्रभू तुम्हाला वाचवू इच्छितो. तो म्हणतो तुम्ही लोक दुसऱ्या मरणामध्ये मरू नये म्हणून तुम्ही काय करा, आजच जीवनाचा वाटा निवडून घ्या. संदेश खूप छान रीतीने सांगतो की प्रभू तुम्ही जेवढा विचार करता त्याच्यापेक्षा जास्त प्रभूला तुम्हाला पवित्र आत्मा देण्याची काय इच्छा आहे. तुम्ही इच्छा धरता की मला पवित्र आत्मा असला पाहिजे. तुम्ही इच्छा धरता की मी पवित्र आत्म्याने भरली पाहिजे. इच्छा धरता. तुम्ही जी इच्छा धरतात त्याच्यापेक्षा जास्त प्रभू इच्छा धरतो की मी माझ्या लोकांना पवित्र आत्मा द्यावा. हालेलुया. आपल्यापेक्षा जास्त इच्छा प्रभूची आहे की आपण वाचले जावं. हालेलुया. आपण नाशामध्ये सापडले जाऊ नये. आमेन. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, आज हे समजून घ्या की मी त्या शेवटच्या दिवसामध्ये जगत असताना, ज्यावेळेस सर्व ठिकाणी केवळ मरण आहे, ज्या सर्व ठिकाणी केवळ दुष्ट गोष्टी आहेत, मला माझा जीव राखून चालायचा आहे. हालेलुया. आणि माझा जीव मला राखून चालण्यासाठी मला कोणाच्या तरी काय साथची गरज आहे. माझ्या हृदयामधली ज्योत विझत चालली असताना कोणीतरी त्याची ज्योत मला प्रकाश देऊन मला काय करत राहावी, जळत ठेवण्यासाठी मदत करत राहावी. हालेलुया. पण ते त्याच वेळेस शक्य आहे ज्यावेळेस आपल्याकडे तेल असेल, ती ज्योत जळत राहील. आमेन. ज्योत जळेल, तुमच्याकडे तेल असणं गरजेचं आहे. त्या 5 शहाण्या कुमारींनी
अगोदरच तेल घेऊन ठेवलं होतं. 5 मूर्ख कुमारींनी तेल घेतलं नाही, त्यांनी ती तयारी केली नाही, त्यांनी त्या गेटच्या पलीकडचं जीवन पाहिलं नाही. हालेलुया. ज्यास वर आला, ज्यांची तयारी होती, त्यांनी तेल टाकलं, दिवा लावला. एकीने लावला, दुसरीला दिला, दुसरीने तिसरी, तिसरीने चौथी, चौथीने पाचवी, 5 जणांचा दिवा पेटला आणि गेटच्या पलीकडे दुसरं जीवन उपभोगण्यासाठी, आशीर्वादाचं जीवन, त्या वरासाठी जीवन, आशीर्वादाचं जीवन उपभोगण्यासाठी, जगण्यासाठी गेटच्या पलीकडे गेले. आमेन. ज्यांच्याकडे तयारी नव्हती ते मागेच राहिले, ते मागेच राहिले. हालेलुया. आज देवाच्या लेकरांनो, आजची तुमची प्रत्येक प्रार्थना, आज तुम्हाला वाटेल अर्धा तास काय प्रार्थना करायची, का मेसेज टाकायचा, मी अर्धा तास प्रार्थना करून मी प्रार्थना केली. तुम्ही टाकलेला मेसेज कोणाला तरी एक ज्योत देऊ शकेल. अरे माझ्या भावाने केली, मी पण केली पाहिजे. अरे माझ्या दादाने केली, मी पण केली पाहिजे. मी देखील अर्धा तास प्रार्थना करा. तुमची ज्योत दुसऱ्याला ज्योत देऊ शकते. आणि म्हणूनच आपल्याला संगतीची गरज आहे, सहभागितेची गरज आहे, मंडळीची गरज आहे, चर्चची गरज आहे, की आपण एकमेकांना या शेवटच्या काळामध्ये दुजोरा देत राहू, हिम्मत देत राहू. हालेलुया. कारण की आज जर आपण तयारी नाही केली तर देवाच्या लेकरांना वेळ निघून जाईल. मनुष्य, आय थॉट, मी आज खूप इम्पॉर्टंट, मला खूप आनंद वाटला या गोष्टीचा विचार यास माझ्याकडे आला. मनुष्याने खूप सुंदर घड्याळ बनवलेत है ना. आज तर स्मार्ट वॉच बनतात. मनुष्य स्मार्ट झाला, वॉचला पण स्मार्ट करून टाकलंय. He can prepare a watch for time, but he cannot create or stop the time. मनुष्य सुंदर सुंदर घड्याळ बनवू शकतो, पण तो वेळ नाही बनवू शकत, नाही वेळ थांबवू शकत. हालेलुया. कारण की तो फक्त त्या परमेश्वराने ठरवलेला आहे. आणि आज त्याने तो वेळ आपल्याला दिलेला आहे की आजच तू समजून घे की आजच तुझ्या तारणाचा दिवस आहे. आजच तुला निर्णय घ्यायचा आहे. आजच तुझ्या जीवनाचा, तुला काय करायचं आहे, तुझा जीवनाचा पाया तुला त्या खडकावरती रचायचा आहे. म्हणजे तुला ते जीवन प्राप्त होईल. जग आणि जगाच्या गोष्टी त्या वाळूवरती बांधलेल्या घरासारखं आहे. ते जीवन टिकणारं नाही आहे. हालेलुया. एव्हरीथिंग विल कम टू एन एंड वन डे. विचार करा देवाच्या. एक सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो की एखाद्या व्यक्तीकडे 10 वर्षा अगोदर 1 लाख रुपये होते. ते आज 10 वर्षानंतर 1 लाख रुपये जरी त्याच्याकडे असेल तर 10 वर्षा अगोदर 1 लाख रुपयामध्ये ज्या ज्या गोष्टी तो घेऊ शकत होता, आज 10 वर्षानंतर त्या 1 लाख रुपयामध्ये तेवढ्याच गोष्टी घेऊ शकतो का? घेऊ शकतो का? कारण की त्या 1 लाख रुपयाची किंमत आज 10 वर्षांनी किती झालेली आहे? वाढली का कमी झाली आहे? हा, कमी झाली. पहिले 100 रुपयात घर चालायचं, आज 10,000 मध्ये पण घर चालत नाही. हालेलुया. म्हणजे बघा, या सर्व सिम्पटम्स आहेत की जगाच्या गोष्टी नाशाकडे जाणार आहेत. जगाच्या गोष्टी काय चालणार आहेत? खाली जाणार आहेत. आणि म्हणून बायबल सांगतं कलसी 3:2 मध्ये की तुझं मन जे आहे ते स्वर्गाच्या गोष्टीकडे, आकाशाच्या गोष्टीकडे लाव. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, प्रभू श्री संदेशाने खूप छान सांगितलंय. आपण हे समजणं गरजेचं आहे की मला प्रभू वाचवू इच्छितो. वाचायचं की नाही हे माझ्या हातात आहे. आमेन. मला प्रभू सांगतोय, मला ऐकायचं की नाही हे माझ्या हातात आहे.
प्रभू मला बोलवत आहे, प्रभू मला आवाज देत आहे. प्रभू आज तुम्हाला आवाज देत आहे. आज तुम्हाला प्रभूकडे यायचंय का तुम्हाला तुमच्या मर्जीप्रमाणे वागायचं आहे, हा तुमचा निर्णय आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रभू म्हणतो की मी तुमच्या संगती होतो, पण तुम्ही मला खायला दिलं नाही. मी तुमच्या संगती होतो, पण तुम्ही मला पांघरून दिलं नाही. कारण की त्यांना त्यांच्या नजरेमध्ये फक्त स्वतःचं जीवन आणि स्वतःचं स्वतः दिसत होतं. ऑल अबाउट सेल्फिशनेस. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांना आज प्रभू आपल्याला नवीन जीवन देऊ इच्छित आहे. नवीन जीवन देण्यासाठी त्याने आपल्याला निवडलेलं आहे, बोलावलेलं आहे. लेट्स टर्न आवर वेज अँड टर्न टू क्राइस्ट. आपल्या जीवनाकडून आपण वळून ख्रिस्ताकडे आपलं लक्ष आता आपण लावूया. देवाच्या वचनाकडे आपण आपलं लक्ष लावूया. हालेलुया. मे गॉड ब्लेस यू. प्रभू या वचनाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वादित करो आणि आपल्या सगळ्यांना तो तयार करो की आपण त्या जीवनासाठी स्वतःला तयार करा. मे गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला खूप आशीर्वाद करो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमेन. 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 गॉड ब्लेस यू. आपण सर्वजण उभे राहूया. आमेन.